मॅडम, फेक एक्सपिरियन्स चालतो का? मार्केटमध्ये मिळतो, पण तुम्ही का देत नाही? हे बघा, फेक नावातच त्याचा अर्थ होतो की ते फेक आहे, म्हणजे ते रिअल नाहीये. जर तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स दाखवताय की बाबा तुम्ही IT मध्ये 3 वर्ष 4 वर्ष जे काही काम केलंय, तर ऑब्व्हियसली तुम्ही ते काम केलेलंच नाही. पहिली तर ही गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही पुढच्या कंपनीला पगारवाढ मागता की नाही बाबा मी हे काम केले आणि मला एवढा पगार वाढून द्या, तर पगार हा स्किलचा नाही, तो जबाबदारीचा मिळतो. ज्यावेळेस तुम्ही जबाबदारी घेता त्याच वेळेस समोरची कंपनी तुम्हाला जास्त पगारवाढ देते आणि तेवढं कामही देते. पण जर तुम्ही ते ॲक्च्युअलमध्ये काम केलेलंच नाहीये, तर त्या काममध्ये रिझल्ट कसं काय येतील? तर महत्त्वाचा प्रश्न हा आहे. त्यामुळं लालचापोटी जर तुम्ही ह्या गोष्टी करत असाल, तर त्या करू नका. पुणेरी पॅटर्न कधीही कुणाला फेक एक्सपिरियन्स लावून देत नाही, कारण आम्ही खूप प्रामाणिक आणि सरळ मार्गाने काम करतो. महत्त्वाची गोष्ट काय, की जर तुम्हाला आज 4 पैसे कमी मिळाले, तर तुम्ही त्याला लाजू नका, ते ॲक्सेप्ट करा. कारण तुम्ही हे ॲटिट्यूड ठेवा, की नाही मला आज भले 4 पैसे कमी मिळतात, पण मला काही वर्षांनी नक्कीच चांगली ग्रोथ मिळेल आणि त्या ग्रोथसाठी तुम्ही रोज डेली मेहनत घ्या. कारण त्या मेहनतीवरती तुम्हाला पुढची पगारवाढ मिळणार आहे. त्यामुळं कुठलंही फेक काम जगात कुणीही करत असेल, पण पुणेरी पॅटर्न हे फेक एक्सपिरियन्स लेटर्स म्हणा, फेक गोष्टी कधीही देत नाही. आणि तुम्ही पण त्या गोष्टी करत असाल, तर तुम्ही पण त्या गोष्टी करू नका. या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही शंका असेल, तर तुम्ही मेसेज करायला विसरू नका.